माणसांना शिंग फुटतात हे तर ऐकलं होतं, पण गाड्यांना सुद्धा शेपट फुटतात हे पहिल्यांदा बघत होतो. प्रणिपात भावांनो, मी तेजस आणि हा आहे आपला डे 22 ऑफ 30 days 30 मिनी व्लॉग चॅलेंज. सकाळ सकाळी स्वतः इंद्रदेव धर्तीवरती येऊन आम्हा 2 बालकांना मिसळपाव देऊन गेले. मग आम्ही पण त्यांचा मान राखत सगळे मिसळपाव आमच्या मुखातून आमच्या पोटामध्ये ट्रान्सफर केले. मग बाबा अरमानला आपला रथ पार्किंग मध्ये लावायचा आदेश देऊन मी माझा राजवाडा आवरला आणि पुण्याची राजधानी कोथरूडच्या दिशेने वाटचाल सुरू केली. वाटेमध्ये आम्हाला आमचे परम मित्र भेटले. मग बर्गर किंग मधून आम्ही वडापाव नावाचा आत्मेला तृप्त करेल असा पदार्थ घेतला. बाहेर आम्हाला हा नवीन प्रकारचा रथ पाहायला मिळाला. मग आम्ही आमच्या रथावर विराजमान होऊन पुढील वाटचालीस सुरुवात केली. हे चित्रगुप्त, हा वरून चाललेला रथ कोणता आहे? आपल्याला सुद्धा रथ बदलावा लागेल वाटतोय. त्यानंतर आपल्या साम्राज्यामध्ये काय काय सुधारणा करता येतील यावर चर्चा करत आम्ही पुढे निघालो. प्रवासामध्ये आम्हाला हे श्रीमंत वाहन निदर्शनास आले. थोड्याच पुढे आल्यावरती वरुण देव आपल्यावरती प्रसन्न झाले आणि त्यांनी आपल्यावरती पाऊस पाडला. या पावसामध्ये हे बालक कसं पण वाहन चालवत होते. मग पुणे शहरामध्ये ही वाहनांची रहदारी पाहून आम्ही आमच्या रथामध्ये अमृत भरलं आणि आमच्या एका मित्राकडे आश्रय घ्यायला गेलो. मग पृथ्वी तलावर सुप्रसिद्ध असणारा हा पाणीपुरी नावाचा पदार्थ खाल्ला. मग थोडी बकचोदी करून आम्ही मित्राचा निरोप घेतला. स्वर्गाचा द्वार बंद झाल्याने आज मला पृथ्वी तलावरच झोपावं लागेल. राधे राधे.